मूळ प्रश्न आहे की भाजपने जे काही पाप केलं, उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला, शरद पवारांचा पक्ष फोडला, जाती जातीमध्ये विभाजन केलं आणि महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचं काम केलेलं आहे। आणि त्या माध्यमातून आज महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात, जसं तुमचं कल्याण डोंबिवलीमधील तरुण आमची सगळी मित्रमंडळी आज काँग्रेसमध्ये आली, तसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा ओघ आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि महाराष्ट्रातलं जे भ्रष्टाचारी, राज्याचं स्वाभिमान विकणारं, शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा मलिन करण्याचं काम एकनाथ शिंदे आणि BJPच्या सरकारने जे केलं, त्याला आता सत्तेतून बाहेर काढणं हे प्रण घेऊन मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये आमचे तरुण महिला आज प्रवेश करतात आणि हे चित्र आपण पाहतो। सर, कल्याणमध्ये 4 जागा आहेत, कल्याण डोंबिवलीमध्ये तर 2 जागा आहे, आपण काँग्रेसलाही भेटणार आहे का? आता जागा वाटपाची मीटिंग सुरू होणार आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक भागामध्ये काँग्रेस पक्षाला जागा मिळाव्यात त्या पद्धतीचं एक प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे। मेरिटच्या आधारावर त्या ठिकाणी जागा वाटपाचा प्रश्न सुटणार आहे आणि तिन्ही पक्षांची भूमिका एकच आहे, म्हणजे आमच्यासोबत उभाटा असेल, शरद पवारची पार्टी असेल, आमचे सगळे अलायन्स असतील, की जिथे जिथे काँग्रेस आणि जे पक्ष मजबूत असतील त्यांना तिकीट द्यायचं आहे। त्याच्यामुळे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आपल्या या जिल्ह्यामध्ये आपल्याला त्या पद्धतीचं काँग्रेसला जागा मिळताना पाहणार आहे। नहीं, मुझे ऐसा लग रहा है मैं मेरे घर पे ही लौट के आया हूँ वापस, और यहाँ तो सब मेरे मतलब जूने दोस्त, वो लोग सब मेरे घर के ही लोग हैं यहाँ पे, और मुझे बड़ी खुशी हो रही है कि ठीक है, मैं किसी कारण से गया था, कोई दो राय नहीं उसमें, बट मुझे लगा था कि वहाँ पे जाके कुछ मेरा डेवलपमेंट होगा और मेरा फ्यूचर ब्राइट रहेगा, बट मैंने वहाँ पे जाके एक्सपीरियंस किया कि वो एक लिमिटेड एडिशन वाला पार्टी है, वहाँ पे सबको संधि नहीं दी जाती है। तो उससे मैं कंटल के फिर मैं वापस कांग्रेस में प्रवेश किया। आज मैंने सचिन भाई हमारे जिला अध्यक्ष है, राजन भोसले साहब है, नाना गो पटोले जी हैं, उनके और हमारे जो कल्याण के संजय भैया हैं, उनके नेतृत्व में मैंने आज प्रवेश किया। पुढची काय रणनीती असेल पक्षासाठी, कसं काय तुम्ही काम करता? पक्षासाठी मी आधी पण मी NSU मध्ये होतो, त्यानंतर युथ काँग्रेसमध्येही काम केलं, त्याचबरोबर आता पक्ष जी मला संधी देईल आणि पक्ष जी जबाबदारी मला देईल ती मी पार पाडेल। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।